उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्रीपासून पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत। पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या हातात त्यांनी स्वतःच्या हातात ही सगळी निवडणुकीची सूत्र घेतल्याचं दिसतंय। काल रात्री उशिरापर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पुण्यातल्या भाजप नेत्यांसह त्यांच्या बैठका सुरू होत्या। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या शेवटच्या दिवशी देखील फडणवीस यांच्या बैठकांचं सत्र हे सकाळपासून सुरू आहे। दुपारी 3 वाजता फडणवीसांचा पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये वार्तालाप होणार आहे आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ते 5 वाजता प्रचाराची सांगता सभा गोखले नगरमध्ये घेणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिवसभर पुण्यात तळ ठोकून असणार आहेत। पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराची सूत्रे देवेंद्र फडणवीसांनी हातामध्ये घेतलेली आहेत। देवेंद्र फडणवीसांनी याच हॉटेलमध्ये जे कोरेगाव पार्कातलं शेरिटॉन ग्रँड हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठकींचा सिलसिला सुरू ठेवला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा सकाळी जो आहे तो बैठकींचा सिलसिला सुरू केलेला आहे। काल रात्री उशिरापर्यंत त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते आणि आज पुन्हा एकदा जो आहे तो बैठकीचा सिलसिला जो आहे तो सुरू झालेला आहे। खरं तर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराची सूत्र सगळी जी आहे ते देवेंद्र फडणवीसांनी हातामध्ये घेतलेली आहेत। आज दुपारपर्यंत हा बैठकींचा सिलसिला सुरू असणार आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता पत्रकारांशी संवाद देवेंद्र फडणवीस साधतील आणि सांगता सभा जी आहे ती पुण्यातल्या गोखले नगरमध्ये जी आहे ती घेणार आहेत। काल भोसरीमध्ये सभा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी याच शेरिटॉन ग्रँड हॉटेलमध्ये जी आहे ती रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या आणि त्यानंतर आता सकाळपासून पुन्हा एकदा बैठकांना जी आहे ती सकाळपासून जी आहे ती बैठकांना सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।